नमस्कार, मी प्रवीण पाटील. आपण पाहतात लाईव्ह ट्रेन न्यूज. जळगाव सायकलिस्ट ग्रुप तर्फे दरवर्षी पंढरपूर वारीचं आयोजन केलं जातं. सायकल वारी हे सायकलिस्ट ग्रुपचं 4थं वर्ष आहे. स्वतः महापौर दीपमालाताई काळे या वारीमध्ये सहभागी झाले आहेत. आपल्यासोबत स्वतः दीपमालाताई काळे आहेत, कामिनी दांडे आहेत, जे दरवर्षी या ठिकाणी वारीला जात असतात. काय सांगाल, वारीला आपण जात आहात? नक्की तुम्ही बघत असाल, खूप आनंदाच्या वातावरणाने आम्ही सर्व विठुरायाच्या दर्शनासाठी आम्ही निघत आहोत. गेल्या 4 वर्षापासून ही वारीची सुरुवात आमच्या जळगाव सायकलिस्ट ग्रुप यांनी केलेली होती आणि मला आवर्जून सांगावं असं वाटतं की आमच्या सायकल ग्रुपचे जे अध्यक्ष निलेश दादा चौधरी असेल, स्वप्नील दादा असेल, कामिनीताई असेल, राजेश दादा, सर्व रुपेश दादा, पवार सर, सर्वांचं मी इथे राम घोरपडे सर, सर्वांचं नाव घेऊ इच्छिते की ते फार मेहनत करून आमचं ही ट्रिप ऑर्गनाईज करत असतात वारीची. आणि म्हणजे वेळोवेळी आमचं सर्व कशी काळजी घ्यायची, कुठे थांबायचं, सर्व आमचं लाईनअप करून दिलेलं असतं. त्यामुळे त्यांचं खूप मी अभिनंदन करते की त्यांच्यामुळे आम्हाला ही खरं सायकल वारीचं आम्हाला शक्य होतं जाणं. आणि हे 4थं वर्ष वारीचं आहे, माझं 2रं वर्ष आहे. मागच्या वर्षीही मी वारी केली होती, पण यंदा मला असं वाटतं प्रथम नागरिक म्हणून, महापौर म्हणून मी ही वारी करत आहे आणि एक जळगावचं नेतृत्व मी तिथे नेत आहे. तर महापौर म्हणून वारी करत असताना ह्या वर्षी आम्ही काही उपक्रम राबवत आहोत की सीड बॉल्स आम्ही प्लांटेशन आम्ही जाता जाता करणार आहोत, पर्यावरणाचा संदेश आम्ही देणार आहोत. तुम्ही बघत असाल मागे इंधनाच्या याच्यामध्येही आपण पेट्रोल वापरता सायकलचा वापर करायला सांगितला होता. त्यासोबत जाता जाता सीड बॉल्स घेतलेले आहे. प्रत्येक जण आम्ही सीड बॉल्स करून प्लांटेशन आम्ही करणार आहोत आणि वेगवेगळे उपक्रम इथे करणार आहोत. बघाल सर्व उत्साहात आम्ही 75 लोक इथे सर्व जमलेले आहोत. जामनेरचे बाय द वे आम्हाला जॉईंट होणार आहे, चोपड्याचे आहे, जळगावचे आहे, खूप सिनियर्स मला इथे आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने मी इथे वारीला जात असते. खूप आनंद आहे. थँक्यू. जळगावकर नागरिकांसाठी विठुरायाला काय साकडे घालणार आहात? नक्की मी पहिले सर्वात प्रथम जळगावकरांकडनं आशीर्वाद म्हणून मी स्वरूपात घेते की माझी ही वारी जी आहे ती पूर्ण हो आणि नक्की इथून जात असताना जळगावसाठी काहीतरी विठुरायाकडे जळगावच्या विकासासाठी आम्हाला तेवढी ऊर्जा शक्ती देऊ की आपलं जळगाव कुठेतरी विकासाच्या वाटचालीकडे जाऊ. आपल्यासोबत कामिनी दांडे आहेत. कामिनी दांडे यांनी नाशिक ते अयोध्येही प्रवास केलेला आहे. आपण आता वारी करताय, कसं प्रवासाचं नियोजन असणार आहे? किती किलोमीटरचा प्रवास आहे? कसं मुक्कामाचं नियोजन असणार आहे? आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने कशी काळजी घेतली गेली? ही आमची जळगाव सायकलिस्टची ही आमची 4थी वारी आहे. ही 485 किलोमीटरची वारी असणार आहे. त्यात पहिल्या दिवशी आम्ही संभाजीनगर, जळगाव ते संभाजीनगर 165 किलोमीटरची वारी असणार आहे किलोमीटर. दुसऱ्या दिवशी आम्ही संभाजीनगर टू मांजरसुंबा घाट तिथपर्यंत आम्ही जाणार आहोत 150 किलोमीटर. आणि तिसऱ्या दिवशी मांजरसुंबा ते डायरेक्ट पंढरपूर असा 180 किलोमीटरचा तो प्रवास असणार आहे. आणि तिसऱ्या दिवशी आम्ही हे सायकलवर पोहोचणार आहोत विठुरायाच्या चरणी दर्शनाला. आणि जसं तुम्ही विचारलं की जी काय काळजी आम्ही घेतली, तर आमच्या सोबत डॉक्टर्स आहेत आणि आमच्याकडे बॅकअप व्हेकल्स असतात. सपोर्टला जर सायकलचा काही प्रॉब्लेम आला तर ते रिपेअर करण्यासाठी वगैरे पण आमच्याकडे मेकॅनिक वगैरे पण आहे. आणि सगळेजण प्रत्येकाची एकमेकांची काळजी घेत असतो. आम्ही 8 महिला या सायकल वारीमध्ये आहेत. म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतो की पहिल्यांदा आम्ही 4 होतो, 4च्या 5 झालो, 5च्या 8 होत आहे. आणि मी पुढच्या वर्षी अपेक्षा करते की जास्तीत जास्त महिला या वारीमध्ये सहभागी होतील. आणि खूप आनंद होतोय. सगळेजण या वारीच्या आम्हाला सोडायला आम्हाला आलेले आहेत. सो धन्यवाद. मी प्रथम वर्षात जातोय, तर मला फार आनंद आहे, उत्सुकता आहे की सायकल रॅली कशी असते, त्यामुळे मी याच्यात सहभागी झालो. तर हे होते महापौर, ज्यांनी सांगितलं की आम्ही आता जळगावच्या विकासासाठी, जळगावच्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी सीडबॉल टाकणार आहोत आणि जळगावच्या विकासासाठी आता आम्ही विठुरायाला साकडे घालणार आहोत. प्रवीण पाटील, लाईव्ह ट्रेन न्यूज, जळगाव.